आयुष्य तुमचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हीच अधिराज्य गाजवायला पाहिजे। कधी कधी ना आपल्याला फक्त आणि फक्त मानसिक शांततेची गरज असते। एक काहीतरी आंतरिक वादळ सुरू असतं आणि त्या वादळातून आपल्याला बाहेर पडायचं असतं। 6 रूल्स मी तुमच्यासोबत शेअर करते, ते फॉलो करायला सुरुवात करा। आपल्या आजूबाजूला असणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असेलच असं नाही। तुम्ही त्या भूतकाळाला जर तुमच्या मिठीत घ्याल तर भविष्याला आलिंगन देण्यासाठी तुमच्याकडे जागाच शिल्लक नसेल। दिवशी तुमची बॉडी तुमची साथ देणं सोडून देईल। तुमच्याकडे कितीही पैसा असू देत, तुम्ही लोकांसाठी काहीही केलेलं असू देत, तुम्ही एखाद्यासाठी किडनी दान केलेली असू देत, तुमच्यासोबत कोणी नसणार आहे। फॉलो दीज रूल्स इन युअर लाईफ अँड रूल युअर लाईफ। आयुष्य तुमचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हीच अधिराज्य गाजवायला पाहिजे। सो आज मी तुमच्यासोबत असे 6 रूल्स शेअर करणार आहे, जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर फॉलो करायला लागलात तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक वेगळा असा चेंज पाहायला मिळेल। दुसरा मुद्दा, ज्या गोष्टी खूप दिवसांपासून पेंडिंगला पडलेल्या असतील, मे बी तुमचा कुठला एखादा प्रोजेक्ट असेल, तुमचं एखादं ड्रीम असेल, किंवा कधी कधी ना आपल्याला फक्त आणि फक्त मानसिक शांततेची गरज असते। एक काहीतरी आंतरिक वादळ सुरू असतं आणि त्या वादळातून आपल्याला बाहेर पडायचं असतं। सो ते वादळ कुठेतरी शांत झालेलं तुम्हाला जाणवेल। म्हणून जे 6 रूल्स मी तुमच्यासोबत शेअर करते ते फॉलो करायला सुरुवात करा। रूल नंबर 1, हाताची घडी तोंडावर बोट। कारण खूप वेळा आपण ज्या गोष्टी लोकांसोबत शेअर करतो त्या ॲक्च्युली शेअर करायची गरज नसते। बऱ्याचदा आपण आपले प्लॅन्स, आपली स्वप्न, आपल्या फिलिंग्स हे सगळं खूप मोकळेपणाने आपण कोणासोबतही शेअर करतो आणि ज्यावेळेला या गोष्टी आपण शेअर करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून काहीतरी फायदा होण्यापेक्षा किंवा आपलं टेन्शन थोडंसं कमी होण्यापेक्षा, आपलं मन हलकं होण्यापेक्षा आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढलेले आपल्याला जाणवतात। हे कसं होतं? काय असतं ना, आपल्या आजूबाजूला असणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असेलच असं नाही। आपण खूप मोकळ्या मनाने सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करतो, पण याच्यातले काही लोक जे असतात ते तुम्ही जे काही सांगताय ते ऐकून घेतात आणि परत याचाच एक नवीन विषय बनवतात किंवा त्याच गोष्टी बाहेर जाऊन कुठेतरी त्याच्यावरती हसत बसतात। आणि ज्यावेळेला तिसऱ्या माणसाकडून तुम्हाला हे समजतं की तुमची कुठली तरी एक वैयक्तिक गोष्ट जी तुम्ही XYZ या व्यक्तीसोबत शेअर केलेली, त्या व्यक्तीने ते दुसऱ्या कोणाला तरी सांगितली, त्याच्यानंतर तुमचं टेन्शन वाढतं। काही गोष्टी अशा असतात की जेवढ्या तुम्ही गुप्त ठेवाल, ज्या तुम्ही स्वतःजवळ ठेवाल, तेवढे तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात। जसं की तुमचा एखादा प्लॅन जर असेल तर मोस्ट ऑफ द टाईम आपल्या डोक्यामध्ये एखादी आयडिया असते किंवा आपण काहीतरी करिअरमध्ये करायचा प्लॅन करत असतो किंवा मे बी काहीतरी क्रिएटिव्ह तुमच्याकडे असेल आणि ती गोष्ट तुम्ही जर असं कोणासोबतही शेअर करायला लागलात तर चान्सेस असतात की समोरची व्यक्ती, तिला तुमच्यातलं पोटेन्शियल समजणार नाही, पहिली गोष्ट तर। दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीलाच त्या बाबतीतलं तितकंसं नॉलेज नसेल। तिसरी गोष्ट, त्या व्यक्तीला मे बी अशी सवय असेल की ती प्रत्येकालाच खाली खेचत असते आणि जर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकलात तर तुम्ही पहिलं पाऊल उचलण्यापूर्वीच तिथेच थांबाल। आणि बऱ्याचदा तर आपल्या वैयक्तिक गोष्टी केवळ आपण कोणासोबत तरी शेअर करतोय याच्यामुळे आपले टेन्शन्स वाढतात। कारण आपल्याला असं वाटत असतं की मला कुठून तरी सहानुभूती मिळेल, कुठेतरी माझं मन मोकळं होईल, पण आपल्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी योग्य असेलच असं नाही। सो तुमच्या लाईफमध्ये एखादी व्यक्ती अशी असेल की जिच्यासोबत तुम्ही सगळं काही शेअर करताय, दॅट इज फाईन, पण प्रत्येकासोबत प्रत्येक गोष्ट सांगू नका आणि जिथे गरज नाही आहे तिथे तर अजिबातच सांगू नका। सो हाताची घडी तोंडावर बोट हा रूल फॉलो करायला आत्तापासून लागा। तुम्हाला लक्षात येईल की कितीतरी प्रॉब्लेम्स तुमचे असेच सॉल्व्ह झालेले आहेत। ठीक आहे, कारण बऱ्याचदा आपण आपल्या बोलण्यातूनच ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते वाढवत असतो। दुसरा रूल, स्टॉप थिंकिंग सो मच। इतका जास्त विचार कुठल्याही गोष्टीचा खरंच गरजेचा नसतो। रात गई पात गई। मी एक पुस्तक वाचत होते, 30 डेज। तर हे जे पुस्तक आहे, चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ, या पुस्तकामध्ये ना तिथे असं सांगितलेलं की भूतकाळाला कवटाळून बसू नका। तुम्ही त्या भूतकाळाला जर तुमच्या मिठीत घ्याल तर भविष्याला आलिंगन देण्यासाठी तुमच्याकडे जागाच शिल्लक नसेल। आणि बऱ्याचशा गोष्टी लाईफमधल्या अशा असतात ज्या आपण तिथल्या तिथे सोडून देणं कधीही बेटर असतं। एक सांगू का, आपल्या घरामध्ये पहा खूप सगळं सामान असतं, त्याच्यातले कित्येक गोष्टी अशा असतात ज्यांची आपल्याला ॲक्च्युली गरज नसते, त्या फार जुन्या झालेल्या असतात किंवा आपल्या काहीतरी इमोशन्स त्याच्यासोबत जोडलेले आहेत म्हणून त्या आपण ठेवलेल्या असतात। पण खूप वेळा त्या गोष्टी आपल्याजवळ ठेवायची आपल्याला आवश्यकताच नसते। आपल्याला जे वाटतं की कधीतरी ही गोष्ट मला लागेल, कधीतरी या गोष्टीची मला गरज पडेल, ॲक्च्युली तिची गरज कधी पडतच नाही। पडली तर क्वचित एखाद्या वेळेला, पण ती गरज अशी नसते की ती वस्तू नाही आहे म्हणून आपलं काम अगदीच थांबून जाईल।
आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली का, आपण ज्यावेळेला कपाटातल्या पण जुन्या गोष्टी काढून टाकतो त्यावेळेला नवीन जागा तयार होते, तिथे नवीन गोष्टी येतात. आणि त्या नवीन गोष्टींना वेलकम करायचं असेल तर जुनं जे कबाड आहे, जो कचरा आहे ना, तो टाकून द्या. जस्ट इमॅजिन करा की तुम्ही आत्ता जिथे राहताय तिथून तुम्हाला जर नवीन ठिकाणी शिफ्ट व्हायचं असेल, ज्यावेळेला तुम्ही सामानाचं पॅकिंग करत असाल, तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवढ्या गोष्टी म्हणजे जेवढं तुम्ही पॅकिंग केलं, जेवढ्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या, तुम्ही कम्प्लिटली घर शिफ्ट करताय, कित्येक गोष्टी तुम्हाला अशा सापडतील की जो फक्त कचरा आहे, म्हणजे त्या गोष्टीची तुम्हाला काहीच गरज नाही आहे, तुम्हाला ते नवीन ठिकाणी घेऊन जायची पण गरज नाही वाटत आहे. आणि तुम्ही एवढा मोठा कचरा काढला आणि तुम्ही विचार करताय, बापरे एवढ्या सगळ्या कचऱ्यासोबत मी राहत होतो आत्तापर्यंत. त्यामुळे ज्या गोष्टींची गरज नाही आहे त्या गोष्टी काढून टाका. त्या तुमच्या डोक्यातून पण काढून टाका, तुमच्या मनातून पण काढून टाका. जास्त विचार करायची आवश्यकता नाही आहे. काही गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या असतात, हां त्याच्यातून शिका, पण त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये धरून ठेवाल, तुमच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी घेऊन बसाल, तर नवीन विचारांना कधीच जागा होणार नाही. नवीन कल्पना ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यामध्ये कदाचित येणार नाहीत. तुम्ही फक्त आणि फक्त त्याच्यामध्येच गुरफटलेले राहाल. म्हणून बेटर आहे, रात गई बात गई, स्टॉप ओव्हर थिंकिंग. त्या गोष्टींवरती जास्त विचार करू नका, कारण आपण तिथे जाऊन ती गोष्ट आत्ता बदलू नाही शकत. हां, एक काळजी घेऊ शकतो की जर एखादा वाईट अनुभव मला आधी आलेला आहे, परत ती गोष्ट माझ्या बाबतीत अशी घडू नये म्हणून मी काळजी घेईन. जर समजा त्या गोष्टीला मी रिस्पॉन्सिबल नसेल आणि परत एकदा ती गोष्ट तशीच माझ्या लाईफमध्ये घडली, तर ॲटलिस्ट मला इतकं कळलेलं असेल की मी याआधी कशी रिॲक्ट झाले होते, ज्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, उलट मला त्रास झाला. बट यावेळेला मला माहिती आहे की मी कसं रिॲक्ट करेन. बस इतकंच त्या गोष्टीकडून शिका. बाकी ती गोष्ट आठवून आत्ता रडत बसायचं, त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं करू नका, कारण फक्त त्या गोष्टीला धरून बसल्यामुळे पुढे जे काही तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करायचं ते करण्यापासून तुम्ही थांबले जाताय. म्हणून ही गोष्ट स्वतःला सांगा. क्लिअर? तिसरा रूल, कायमस्वरूपी डोक्यात एक गोष्ट ठेवा, तुम्ही लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, कारण लोक बदलतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल. तुम्ही लोकांना बदलायला जाऊ नका. तुम्ही जेवढे लोकांना बदलायला जाल, तुमच्यात बदल होत जाईल. म्हणजे तुम्ही जे स्ट्रॉंग असतात, असे चार्मिंग असतात, हसत खेळत मस्त चिल राहणारे असतात, तुम्ही डिप्रेस्ड व्हाल, समोरचा माणूस बदलणार नाही. काय करायचं? स्वतःला वेळ द्या, स्वतःवरती काम करा, ॲटोमॅटिकली तुमच्या आजूबाजूची दुनिया बदलेल. एक साधं उदाहरण सांगू. तुम्ही समजा एका सर्वसामान्य फॅमिलीतून आहात, खूप गरिबी तुम्ही पाहिली आहे, खूप गोष्टी फेस केल्यात तुम्ही लाईफमध्ये, पण ज्यावेळेला तुम्ही सक्सेसकडे जातात, एक ॲस्पिरंट म्हणून पहा की एक स्टुडंट ज्यावेळेला त्याच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये आहे, त्यावेळेला प्रत्येकजण त्याच्यावरती हसतोय, त्याचे नातेवाईक येत आहेत, टॉन्ट मारत आहेत, त्याच्या आईवडिलांना पण हिणवत आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या दिवशी त्याचं सिलेक्शन होईल, तो अधिकारी होईल, ज्या नातेवाईकांनी, ज्या पाहुण्यांनी त्याच्याकडे बघून म्हणजे हा कोण आहे असं बिहेव केलेलं असतं, ते स्वतःहून पुढे येऊन सगळ्यांना सांगत असतात, अरे हा तर आमचा पाहुणा आहे, ही तर आमची पाहुणी आहे. स्वतःच्या स्टेटसला फोटोज टाकत असतात, जिथे तिथे ओळखी सांगत असतात, स्वतः फोन करून करून सांगत असतात. लोक बदलतात की नाही? पण त्याच्यासाठी आपण लोकांना बदलण्याचा प्रयत्न नसतो करायचा. आपण स्वतःला तेवढा वेळ द्यायचा असतो, आपण स्वतःवरती लक्ष द्यायचं असतं आणि स्वतःला असं बनवायचं की लोक आपोआप बदलतील. त्याच्यामुळे त्यांना बदलण्याचा ठेका तुम्ही घेऊ नका, तुम्ही तुमची सिच्युएशन बदला. मी आय थिंक 6वी-7वीला असताना एक सेंटेन्स वाचलं होतं की परिस्थिती सगळ्यांनाच बदलवते, पण परिस्थितीला बदलवणारा हा एखादाच असतो. आणि तो एखादाच जो असतो ना, तो आपल्याला बनायचा आहे, तो तुम्हाला बनायचा आहे आणि तुम्ही ते बनणार आहात. ती परिस्थिती तुम्ही बदलून दाखवणार आहात. लोकांना बदलण्याच्या मागे पळायचं नाही. आपण आपली परिस्थिती अशा पद्धतीने बदलायची, लोकांचा माइंडसेट आपोआप चेंज होईल. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढची गोष्ट, काही गोष्टींना वेळ देणं गरजेचं असतं. ठेचा लागल्यानंतर रक्त येणं, वेदना होणं हे कॉमन आहे, पण त्याला वेळ ज्यावेळेला आपण देतो, तो वेळ झाल्यानंतर आपोआप ती जखम भरून येते. शरीरावरची सुद्धा आणि मनावरची जखमसुद्धा भरून येते. फक्त आपला अप्रोच तसा असायला पाहिजे. काही गोष्टी वेळेवर सोडून द्या. ज्या गोष्टी आत्ता तुमच्या हातात नाही आहेत, ज्या गोष्टींवरती तुम्ही डोकं आपटून घेऊन पण काही फरक पडणार नाही आहे, त्या गोष्टींमध्ये खरंच टाईम इन्व्हेस्ट करू नका. त्या गोष्टी वेळेवरती सोडून द्या. टाईम हिल्स एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट आयुष्यातली हील होते. हां, ही गोष्ट खरी आहे की आपला गेलेला जो वेळ असतो, आपला गेलेला जो काळ असतो, आपण जो काही अनुभव त्यावेळेला घेतलेला असतो, तो नाही बदलता येत. पण
आपल्याला हे कळलं पाहिजे की त्यावेळेला ती सिच्युएशन तशी होती म्हणून मी रडत होते. ती सिच्युएशन नंतर बदलली पण मी अजूनही तेच आठवून रडत आहे. मी म्हणजे त्या जखमा तर भरून निघाल्यात पण माझं काय चाललं आहे म्हणजे मे बी माझ्या शरीरावरती कुठेतरी एक मोठी जखम झाली आहे. मे बी माझ्या हाताला फार मोठी अशी जबरदस्त जखम झाली आहे आणि त्याच्यावरती मलमपट्टी केली आहे डॉक्टरांनी. आणि माझं असं आहे की मी रोज ती पट्टी काढून बघते की जखम भरून आली की नाही. ती जखम भरलीच नाही जाणार, ती जास्त चिघळत जाईल, ती जखम आणखी जास्त खराब होत जाईल. पण जर मी म्हटलं की हां डॉक्टरांनी पट्टी केलेली आहे, ड्रेसिंग केलेलं आहे, सो ज्यावेळेला डॉक्टर सांगतील त्यावेळेला ती पट्टी काढायला येईल आणि मग कळेल की जखम भरून आली आहे की नाही. सो त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे ना आपण. म्हणजे प्रत्येक गोष्टीला हिलिंगसाठी काही वेळ लागतो आणि तो वेळ द्यायला आपण तयार असायला पाहिजे. बऱ्याचदा आपण तो वेळच देत नाही आणि आपण कंप्लेंट्स करत राहतो. सो वेळ द्या. टाईम सगळं काही हील करणार आहे, सगळं काही दुरुस्त करणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. त्याच्यानंतर 5वा रूल फॉलो करा. डोंट ट्राय टू मेक एव्हरीवन हॅपी. प्रत्येकाला खुश ठेवायचा प्रयत्न करत बसू नका. ते कधीच शक्य नसतं. तुमच्या एका गोष्टीमुळे एक व्यक्ती खुश होईल, कदाचित तुम्ही बऱ्याच लोकांना खुश कराल पण कोणीतरी एक असेल ज्याला काहीतरी खटकलेलं असेल, ज्याला काहीतरी वाईट वाटलेलं असेल. आणि हा ठेका तुम्ही नाही घेतलेला की तुम्ही प्रत्येक माणसाला खुश करत बसाल आणि ते सगळ्यांना खुश करण्याच्या नादात तुम्ही स्वतःला तर विसरून झालंच पण स्वतःच इतके दुःखी होऊन बसाल की तुमच्या चेहऱ्याकडे पाहून कोणालाच आनंद नाही होणार. आणि मला नाही वाटत की तुम्हाला स्वतःला पण अशी व्यक्ती बनायला आवडेल की ज्याच्याकडे बघून लोकांना असं वाटेल बापरे किती बिचारी आहे ही, बापरे किती बिचारा आहे हा आणि काय ह्याच्या लाईफमध्ये चालले. नाही वाटत आहे ना, मग नका करू. नका प्रयत्न करू प्रत्येकाला खुश करायचा. तुमच्या लाईफमधली तत्त्व ठरलेली असू द्यात. काही रूल्स स्वतःसाठी इतके स्ट्रिक्टली ठेवा की जे आहे ते आहे, ते सत्य स्वीकारायला शिका. आणि याच्यासाठी फार गट्स लागतात. ट्रस्ट मी, खूप खूप गट्स लागतात या गोष्टीसाठी. काही गोष्टींच्या बाबतीत, या बाबतीत स्वतःला इतकं प्रिपेअर करा की स्वतःला सांगून ठेवा मी आणि मी का म्हणून सगळ्यांना खुश करायच्या नादात मी स्वतःला का त्रास करून घेऊ. तुम्ही म्हणाल की हे तर सेल्फिश बनणं झालं. हे सेल्फिश बनणं नाही आहे. जी रिअल सिच्युएशन आहे ती एक्सेप्ट करणं. आणि जर समोरच्या माणसाला ती एक्सेप्ट करता येत नसेल तर हा त्याचा प्रॉब्लेम आहे, हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स घेऊन सोडवण्यासाठी काय तुम्ही सगळं काही सोडून अगदी मी फक्त आणि फक्त जगाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इथे बसले असं तर नाही आहे ना. त्याच्यामुळे हां, ज्या गोष्टी इथिकली योग्य आहेत त्या तुम्ही करा. पण ज्यावेळेला तुम्हाला माहिती की एखादी गोष्ट चुकीची आहे तर फक्त समोरच्या माणसाला काय वाटेल आणि त्याला वाईट वाटेल म्हणून त्या गोष्टीला सपोर्ट करू नका. किंवा मला सगळ्यांना खुश करायचं म्हणून मी याच्यासाठी पण करते, त्याच्यासाठी पण करते, त्याच्यासाठी पण करते, नाही होऊ शकत. तुम्हाला कधीतरी स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागेल. तुम्हाला कधीतरी स्वतःसाठी उभं राहावं लागेल. ठाम निर्णय घ्यावा लागेल. आणि ज्यावेळेला तुम्ही असे स्ट्रॉंग डिसिजन्स घ्यायला लागता, स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागता, तुमची एक इमेज तयार होते, तुमची व्हॅल्यू लोकांना कळते आणि त्याच्यानंतर तुमच्या शब्दाला किंमत पण राहते. नाहीतर असं आहे की काय तेव्हा रोज उठते काहीतरी बोलते, काही कोणाला काही घेणं देणं नसतं या गोष्टींशी. आपली माणसं असतात, आपण ट्राय करतो, पण काही वेळेला ना त्या लोकांना खरंच नाही समजत. तुम्ही डोकं जरी फोडून घेतलं तरी त्यांना नाही समजत की ते जे वागतात त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान आहे. मग या गोष्टीचा तुम्ही स्वतःला कधीपर्यंत त्रास करून घेणार. एका लिमिटपर्यंत ठीक आहे पण त्याच्यानंतर तो त्रास नाही करून घ्यायचा. स्वतःसाठी उभं राहायचं आणि स्वतःच्या मुद्द्यावरती ठाम राहायचं. प्रत्येकाला खुश करायला जाऊ नका, ते कधीच शक्य होणार नाही. कोणी ना कोणी हमेशा तुमच्यावरती रुसलेलं असेल, कोणी ना कोणीतरी हमेशा नाराज झालेलं असेल आणि हे शक्यही नाही की सगळ्यांना तुम्ही खुश करत बसाल. हा रूल फॉलो करा. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, सगळ्यात इम्पॉर्टंटवाला हा रूल आहे तो म्हणजे इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. आत्तापर्यंत तुम्ही जगातल्या म्हणजे तुमचं जे छोटंसं विश्व आहे, तुमचं जे छोटंसं जग आहे त्याच्यातल्या प्रत्येक माणसामध्ये इन्व्हेस्ट केला असेल. तुमचा टाईम जो आहे, तुमचा वेळ, तुमचा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल, तुमच्या भावना तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या असतील, तुमचे विचार, सगळं काही इन्व्हेस्ट केलेलं असेल, दॅट इज फाईन. पण आता गरज आहे तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. तुमचा पैसा तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तुमच्या भावना सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तुमचा टाईम, तुमची एनर्जी स्वतःसाठी इन्व्हेस्ट करा. म्हणजे मी एक अशी व्यक्ती आहे की
सगळ्यांसाठी सगळं खरेदी करताना मला कधी विचार नाही येणार की हे एवढं महागडं आहे किंवा याला इतके पैसे जातील. स्वतःसाठी 100 रुपयांची गोष्ट घ्यायची म्हटलं तरी विचार येतो, बापरे 100 रुपये. आणि जरी घेतलीच त्यातून तरी परत कितीतरी वेळ स्वतःचं मन स्वतःला खात राहतं की यार 100 रुपये घालवले मी. म्हणजे आपलं एक झालं आहे ना की आपण सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल असतो, सगळ्यांसाठी सगळं करायला तयार असतो, पण आपण जेव्हा स्वतःसाठी करतो ना आपण गिल्टी फील करून घेतो. अरे का गिल्टी फील करून घ्यायचं, का गिल्टी फील करून घ्यायचं. आपण दुसऱ्या कोणाचा तर हक्क हिरावून घेतलेला नाही आहे, आपण दुसऱ्या कोणाच्या तरी हिस्साचं तर घेतलेलं नाही आहे. आपण मेहनत घेतली आहे, आपल्या मेहनतीने आपण ते कमावलं आहे आणि आपण स्वतःसाठीच करताना विचार करतोय. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की आपली आई असते काय करते, सगळ्यांना वाढते, स्वतः शिळं खाते. जर ताजी पोळी असेल शिल्लक, सगळ्यांसोबत बसून खाल्लं तर त्यात बिघडलं कुठे. जर ती सगळ्यांसोबत खात असेल म्हणजे हां, आता आपण मागच्या पिढीला जाऊन नाही बदलवू शकत, पण मला असं वाटतं की आत्ता ही गरज आहे की जर मी सगळ्यांसाठीचा स्वयंपाक बनवलेला आहे, जर मी सगळ्यांना खायला घालत आहे ताजं ताजं गरम गरम, मी त्यांच्यासोबतच बसून गरम गरम खाल्लं तर ह्याच्यात समोरच्या माणसाचं नुकसान काय आहे, काहीच नाही आहे. पण आम्हाला सवय आहे की नाही सगळ्यांनी खा आणि मग शेवटी माझं मी बघेन. म्हणजे ॲक्च्युली त्याची खरंच तितकीशी गरज आहे का. तुमची हेल्थ तितकीच इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमची बॉडी तुमची साथ देणं सोडून देईल, तुमच्याकडे कितीही पैसा असू देत, तुम्ही लोकांसाठी काहीही केलेलं असू देत, तुम्ही एखाद्यासाठी किडनी दान केलेली असू देत, तुमच्यासोबत कोणी नसणार आहे. ज्या दिवशी तुमची बॉडी तुमची साथ देणं सोडून देईल त्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही लाईफमधलं काय गमावलं आहे. म्हणून स्वतःच्या हेल्थकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या. देन इमोशन्स, ऑब्वियसली आपले रिलेशन्स असतात, आपण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, काही प्रॉब्लेम नाही, पण एका लिमिटपर्यंत इन्व्हेस्ट करा. जिथे तुम्ही कम्प्लिटली डिस्ट्रॉय होताय आणि समोरच्या माणसाला त्याची कदरही नसेल आणि तुम्ही तरीही ते ओततच चाललाय, दॅट इज नॉट फेअर. तुम्ही स्वतःसोबत चुकीचं वागताय आणि जो माणूस स्वतःसोबत काही बरोबर नाही करू शकत तो माणूस दुसऱ्यांसोबत काय बरोबर करणार. सो स्वतःसोबत आधी व्यवस्थित वागायला शिका, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा आणि हेल्दी राहा, हॅपी राहा. मला आशा आहे की हे रूल्स तुम्ही आत्तापासून फॉलो करायला सुरुवात कराल आणि ज्या वेळेला तुम्ही हे फॉलो करायला सुरुवात कराल तुम्हाला ॲटोमॅटिक जाणवेल, जसं मी म्हटलं की तुम्ही घरातला कचरा काढून टाकलात ना, तुम्हाला स्वतःलाच खूप फ्रेश वाटायला लागेल. तर वाईब्स येतील, एक पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेशन्स तुमच्या आजूबाजूला क्रिएट होतील आणि हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुमच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त सक्सेस घेऊन येतील. त्याच्यामुळे पहिल्यांदा तर जिथे कामाला बसता तो डेस्क व्यवस्थित असायला पाहिजे. घरामध्ये जे पण असं आहे की जे ॲक्च्युली गरजेचं नाही आहे, विनाकारण ते 4 वेळा अडचण करते आणि त्याला इकडे तिकडे ढकलण्यात तुमची एनर्जी वाया जाते, त्या गोष्टी जस्ट हटवून टाका तिथून. तुमची एनर्जी फक्त अशा गोष्टींमध्ये घाला की जी गोष्ट काहीतरी तुम्हाला आउटपुट देईल तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे, व्हिडिओ थोडा लेंदी झाला आहे त्याच्याबद्दल सॉरी, पण ज्या गोष्टी बोलाव्याशा वाटल्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. मला आशा आहे की तुम्हाला मी जे सांगितले ते पटलेलं असेल. तुम्ही याच्यासोबत रिलेट करता का हे मला नक्की सांगा. कुठली गोष्ट अशी आहे जी तुम्ही आत्ता या क्षणापासून फॉलो कराल, याच्यातला कुठला रूल असा होता आहे की हा तुम्हाला कधीच फॉलो करता नाही आला आजपर्यंत, पण आत्ता तुम्ही ट्राय कराल, ते मला कमेंट करून न विसरता सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.